आज आम्ही जाणार आहोत मोरबे डॅम नाईट कॅम्पिंगसाठी. तर आता आम्ही निघालेलो आहोत आणि हे आमची गाडी लोड करत आहेत सर्व. लगेज लोडिंग, खास लगेजसाठी खास गाडी घेतलेली आहे. संजीव को पकड किती रे वो संजीव. तर आमचं लाईनअप तर लागलेलं आहे. हे बेनी घेऊन आलेलं आहे ऑस्करना, हे अभिजित दादा घेऊन आलेलं आहे. हे आपला एक घोडा आणि हे आताच काही दिवसापूर्वी आपल्या प्रफुल्ल दादाने मेटरनी घेतलेले आहे आणि ही पण कमलेश भाईने न्यूज घेतलेले आहे. रोनिन पहिले यांची एक्सप्रेस होती रोनिन के साथ और मेरे साथ में क्षितिज भाई है. कमलेश भाई हे क्षितिज भाई आहेत. हे कमलेश भाई बरोबरती पिलियन बसणार आहेत. प्रफुल्ल मिटिओर आहे माझी रॉयल एनफील्ड. नेक्स्ट माझी KTM आणि मी जाणार आहे मोरबे डॅमला. सागर भाई माझा पिलियन आलेला आहे. माझा पिलियन सीट आलेली आहे. ये ना ये इथे लवकर पहिला. मेरा नाम सागर है और मैं जा रहा हूँ मोरबी डैम. हा माझा पिलियन माझ्या पाठी बसणार आहे. रवी अर्ध नाही आदवडे. व्हेरी गुड. आणि मी नवीन एडिशन आहे या ग्रुपमध्ये आणि मी बेनीच्या मागे बसणार आहे. तर आता आमचं सर्व रेडी, लगेज वगैरे रेडी झालेलं आहे आणि आता आम्ही निघत आहोत. आणि आता इथून आम्ही जाणार डायरेक्ट पनवेलला स्वप्नील भेटणार आहे. तो सर्व टेंट वगैरे आणि कॅम्पिंगचं सर्व सेटअप त्याच्याकडे. टेंट वगैरे तर 1-2 आम्ही घेतलेलं तिथून आणि इथून आता आम्ही निघणार आहोत. तर चला भेटूया रोडवरती. खूप प्रयत्नानंतर आमचं हे प्लॅन झालेलं आहे फायनली आणि आम्ही जाणार आहोत मोरबे डॅमला. मतलब हर वर्षी कुठे ना कुठे आम्ही जातो. लास्ट टाईम आम्ही लोणावळ्याला गेलेलो कॅम्पिंगसाठी. तर कुणाला कोणती डेट जमायची नाही कारण कोण बाहेर होतं. तर फायनली झालेलं आहे. आम्ही आता निघालेलो आहोत मोरबे डॅम कॅम्पिंगसाठी. तर चला बघूया कशी होते कॅम्पिंग, तुम्ही पण बघा. तर आम्हाला कसं पण करून 6च्या अगोदर तिकडे पोचायचं आहे. तर आता चालवत तर हो बाईक, बघूया किती हजारून बघतो. टाईमपास तर कोणी केलं नाही पाहिजे पण जाता जाता होतोच टाईमपास कारण अनुभव आहे. ते अनुभवाचे बोलच आहेत. कोण नाही कोण कुठे थांबतो काही खायला. तर चालू आहे आमची आता. मी तर सिंगल आहे, बाकी सर्व डबल सीट आहेत. माझ्या थोडं गाडीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी तर काय घेतलेलं नाही. आणि आम्ही आता जसं JNPTचा हायवे क्रॉस केलं आणि पुढे येऊन आम्हाला जी ट्रॅफिक भेटली ना, खूप ट्रॅफिक होती कारण वॅकेशन होतं 2 दिवसाचं. तर फुल ट्रॅफिक होती. तर कसं तरी ट्रॅफिकमधून बाईक काढलेली आहे आणि पुढे आता चालू आहे आमची राईड. आम्हाला कसं पण करून 6 वाजेपर्यंत पोचायचं होतं पण तुम्हाला बोललेलं ना कोण नाही कोण टाईमपास करतो. हे लोक थांबलेले वडापाव खायला आणि आम्ही यांचे अर्धा तास वेट करत होतो आणि इकडे झालेले संध्याकाळ होऊन आणि आता आम्ही निघालेलो आहोत. तर बघू शकता तुम्ही कालोख तर झालेलं आहे. माझ्या गाडीचा फॉग लॅम्प आहे आणि आपला साहिल भाऊ देखो मच्छवत आहे. त्याने तर राईडचं जॅकेट घेतलेलं नाही. त्याला मी बोललेलो घाल पण त्याने काही घातलेलं नाही. मी चाललेलो होतो आता इथून काहीतरी अर्ध्या तासामध्ये आम्ही पोचणार आहोत. आणि स्वप्नील भाऊ बघा, तुम्हाला बोललो स्वप्नील पनवेलला भेटणार आहे. ते बघा फुल सर्व मटेरियल घेऊन आलेलं आहे. फायनली आम्ही पोचलेलो आहोत आणि टेंट वगैरे लावून गाडी वगैरे पार्क केलेली आहे. तर कॅम्पिंगसाठी टेंट आम्ही रेडी केलेले आहेत. आणि आमची पोपटी शिजत आहे. पोपटी शिजत आहे. आता बघू किती वेळ लागेल. आणि सर्वात ग्रुप मधला हरामी कार्टा हा आहे. अरे अस्मित नको. तर अशा प्रकारे आमची पोपटी झालेली आहे आणि हे प्रफुल्ल भाई हलवत काढत आहे. हलवत जास्त आलो. जास्त झालंय ते शिजले जास्त ना पण भारी झाले. अडकले ते थांब एक मिनिट. थोड़ी देर के बाद निकाल प्रभु. नाही ते गरम आहे तर खायला मजा येईल. हे घ्या. एक काम करा सध्या एवढीच खा. जेव्हा गरम तशीच राहू दे.
हा तर राहू दे आम्हाला आम्ही लागेल तसे काढू एकदा बघू काढू नंतर आम्ही नंतर गरम राहू द्या नंतर काढा तुम्ही फक्त मसाल्याचा फक्त त्याला जो एक नंबर. आणि तुम्ही सांगू शकता पोपटी कशी झालेली आहे खूप मस्त 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 बस आणि अशी शिजलेली आहे. हो हा एकदम मस्त आहे. आणि हे अंडे हे मका आणि हे तर आमची पोपटी वगैरे खाऊन डिनर पण झालेलं आहे आणि आम्ही आता सर्व क्लीनअप करायला घेतलेलं आहोत. तर असं नाही की काही लोक जातात आणि तिकडे आपल्या सह्याद्रीमध्ये जाऊन कचरा करतात. आम्ही नाही, आम्ही प्रॉपर आमचं गार्बेज वगैरे बॅग घेऊन आम्ही आमचं गार्बेज आतमध्ये सगळं पिशवीमध्ये पॅक करत आहोत आणि सकाळी जाताना आमच्या गाडीमध्ये घेऊन मी कचऱ्याच्या तिकडे फेकणार आहोत. तर तुम्ही हे बघू शकता सर्व बघा पॅक केलेलं आहे आम्ही. कचरा अजिबात काही ठेवलेला नाही. तर सकाळी भेटूया, तुम्हाला दाखवतो मोरबेडम. आता कालो घातल्यामुळे काही दाखवता येणार नाही आहे, तर सकाळी भेटूया आपण. हाय शुभ सकाळ. तर आता सकाळचे वाजलेत 7:41. आता उठलेलो आहेत आणि तुम्हाला सकाळचा व्ह्यू तर दाखवलेला नाही. आता तुम्हाला सकाळचा व्ह्यू दाखवतो. हे आपला घोडा आणि हे बघा हे डॅमचं वातावरण आहे. आणि आम्ही सर्वांनी तिकडं कॅम्पिंग केलेले होते, हे दिसतंय. काल रात्र झाल्यामुळे काही तुम्हाला दाखवता आलं नाही. तर हे सकाळचं दृश्य बघू शकता तुम्ही. गाडी सर्वांनी पार्किंग केलेले आहेत. हे आमचे टोटल 5 टेंट होते, इकडे 3 आणि त्या समोरच्या साईडला 2 टेंट आहेत. तर एकदम मस्त व्ह्यू आहे सकाळ सकाळचं. मी सकाळी थोडं बोललो बेनीला एक माझी व्हिडिओ काढ आणि मग बेनी भाऊ आपली व्हिडिओ काढायला लाग. तर आता आम्ही आलेलो आहोत मोरबे डॅमला. तर मग सर्वांनी आम्ही बाईक काढली आणि डॅमच्या साईडला लावून थोडे व्हिडिओग्राफी वगैरे केली. आणि तुम्ही हे बघू शकता आमचं बाईकचं लाईनअप. फ्रेश वगैरे झालेलो आहोत. आणि आमचे अभिजित दादा आमचे सिनियर आता मॅगी करत आहोत. भूक खूप लागलेली आहे. तर आता बघूया मॅगीची टेस्ट तुम्हाला सांगतो कशी झाली. आणि आपल्या सूर्यदादाचं दर्शन पण झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि आमची अर्धी गँग तिकडे फोटोग्राफर करत आहेत. उघडे बाबा नंगे बाबा ते बघा. सर्व कमलेश भाई तिकडे स्विमिंग करायला गेलेले आहेत. चला भेटूया पुढे ब्लॉगमध्ये. आणि आता आमची मॅगी वगैरे खाऊन झालेली आहे आणि आम्ही निघायची तयारी करत आहोत. कॅम्प पॅकअप करायची तयारी चालू आहे आमची. तर चला भेटूया. आणि आमचं सर्व पॅकअप करून आम्ही आता निघालेलो आहोत घरी जायला. आणि तुम्ही बघू शकता थोडं ऑफ रोड करत आम्ही निघालेलो आहोत. आता वरती हे मोरबे डॅम आहे. पूर्ण पावसाळ्यामध्ये इकडे पूर्ण सर्व पाणी असतो, पण आता थोडं कमी झाल्यामुळे आम्ही इकडूनच जाणार आहोत. पूर्ण हे पूर्ण मोरबे डॅमचं व्ह्यू. पावसाळ्यामध्ये पूर्ण फुल असतो. पुढे आपली सर्व गँग आहे आणि मी सर्वात लास्टला आहे. आपली तर ॲडव्हेंचर आहे, त्याच्यामुळे आपल्याला काहीच फरक पडणार नाही. पूर्ण बघा व्ह्यू बघा. हे पूर्ण पाण्याने पावसाळ्यामध्ये पाण्याने असतो भरलेला. पूर्ण आम्ही आता राऊंड मारणार आहोत मोरबे डॅमला. सर्व आमचं
गाडी तर तिकडे ठेवली आहे, त्याच्यामुळे आम्हाला सर्व बाईकवरच घेऊन जायचं आहे. अरे 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 अरे